आपण जाऊया, चंद्रकांत खैरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। चंद्रकांतजी, अत्यंत दुःखद बातमी शिवसेनेसाठी, जोशी सर गेले अशी बातमी आता काही वेळापूर्वी आली आहे। आपली श्रद्धांजली। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करणार आहे आणि शिवसेना नेते, शिवसैनिक ते शिवसेना नेते म्हणून त्यांनी जे काम केलं, जसं त्यांनी एक पुस्तक काढलं होतं नांदिवली ते लोकसभा दिल्ली, आणि मी समज सांगतो की त्यांच्या म्हणजे अनेक आमच्या शिवसैनिकांना त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं। साहेबांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी त्यांनी अनेक ठिकाणी दौरे केले होते आणि ते दौरे त्यांना म्हणजे त्या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात ओळख झाली होती। त्यांनी शिवसेनेमध्ये सर्व पद त्यांनी स्वीकारलेले होते, म्हणजे भोगलेले होते। मी तुम्हाला सांगतो की ते नगरसेवक, महानगरपालिकेचे नेते आणि त्याचप्रमाणे मग महापौर, मुंबईचे महापौर आणि म्हणजे आमदार, नंतर मग खासदार, पण त्याच्यानंतर मग स्वतः म्हणजे त्यांनी दिल्लीमध्ये सुद्धा लोकसभेचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं होतं। आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी ते घेऊन चर्चा करायची, बोलायचे, त्यांचं मार्गदर्शन आम्ही घ्यायचो। पण ज्याप्रमाणे ते शिवसेना प्रमुखांच्या सोबत होते त्याप्रमाणे आता माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सोबत सुद्धा ते होते आणि म्हणून आज ते दुःखद बातमी अगदी पहाटे म्हणजे आत्ताच कळली, त्यामुळे आम्हाला सर्वांना धक्काच बसला। एक त्यांच्या मंत्रिमंडळात मी काम केलं होतं, त्याप्रमाणे साहेबांच्या सोबत ते 3 महिने जेलमध्ये होते, ज्यावेळेस महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चालवला होता त्यावेळेस स्वतः साहेब म्हणजे माननीय शिवसेना प्रमुख 3 महिने जेलमध्ये होते। त्याच्यानंतर दत्ताजी साळवे आणि हे होते ज्येष्ठ नेते असताना त्यांनी त्यावेळेस जी भूमिका केली ती जबरदस्त होती आणि आज आम्हाला त्या ठिकाणी दुःखद निधन झालं बातमी कळली आणि आम्हालाही सुद्धा खूप मोठा धक्का बसला। खरंय। धन्यवाद खैरे सर, आपण झी 24 तास बरोबर बोललात। चंद्रकांत खैरे आपल्या बरोबर होते।